मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 2 पाऊस या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। मुलांनो, सर्वप्रथम आपण कवितेचे वाचन करून घेऊया। ऐकूया, गाऊया, म्हणूया। आभाळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सुसुसुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख। पाऊस आला धो धो धो, पाणी वाहिलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली। बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक। मुलांनो, या कवितेचे कवयित्री आहेत सरिता पत्की। मुलांनो, आता आपण या कवितेचा स्वाध्याय पाहूयात। मला हे समजले यामधील प्रश्न क्रमांक 1 उत्तरे लिही। त्यामधील अ आहे मुलांनी बोट कोठे सोडली। उत्तर मुलांनी बोट पाण्यात सोडली। आ बोटीवर कोण बसले आहे। उत्तर बोटीवर बेडूक बसले आहे। ई वीज कोठे चमकली। उत्तर वीज आकाशात चमकली। ई कवितेतील तुला आवडलेली ओळ पाहून लिही। उत्तर पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, ही मला आवडलेली ओळ आहे। प्रश्न क्रमांक 2 कंसातील योग्य शब्द घेऊन वाक्य पूर्ण कर। कंसात दिलेले शब्द आहेत चक चक चक, सु सु सुम, धो धो धो, धडाड धूम। यामधील अ आहे वाऱ्याचा आवाज डॅश डॅश येत होता। उत्तर सु सु सुम। आ आभाळ डॅश डॅश वाजले। उत्तर धडाड धूम। ई आकाशात डॅश डॅश वीज चमकली। उत्तर चक चक चक। ई पाऊस डॅश डॅश आला। उत्तर धो धो धो। पुढील प्रश्न आहे विचार कर व सांग। यामधील प्रश्न क्रमांक 1 कवितेत आलेले कोणते आवाज तुला आवडले। उत्तर धो धो धो, डरावडूक, चक चक चक। कवितेत आलेले हे आवाज मला आवडले। प्रश्न क्रमांक 2 पावसाळ्यात तू कोणकोणत्या वस्तू वापरशील ते सांग। उत्तर पावसाळ्यात मी रेनकोट, छत्री, गमबूट इत्यादी साहित्य वापरेन।
प्रश्न क्रमांक 3. पाऊस पडल्यावर तुमच्या आजूबाजूला कोणकोणते बदल होतात? उत्तर 1. सर्वत्र हिरवळ पसरते. 2. नद्या ओढे पाण्याने भरून वाहू लागतात. 3. झाडांना नवीन पालवी फुटते. 4. वातावरणात गारवा पसरतो. पुढे आहे खेळूया शब्दांशी. यामधील प्रश्न क्रमांक 1. कंसातील योग्य शब्द घेऊन दिलेल्या शब्दांचा यमक शब्द लिही. कंसात दिलेले शब्द आहेत गारा, गाणी, बुडली, तिकडे. त्यामधील अ आहे पाणी. उत्तर गाणी. आ वारा. उत्तर गारा. ई जिकडे. उत्तर तिकडे. ई सोडली. उत्तर बुडली. पुढे आहे शोध घेऊया. परिसरात जाऊन निरीक्षण कर. परिसरात खालीलपैकी कोणत्या गोष्टी दिसल्या त्या समोरील चौकटीत बरोबर अशी खूण कर. तर आपल्याला आपल्या परिसरामध्ये यामधील कोणकोणत्या वस्तू दिसतात त्याच्यासमोर आपल्याला बरोबर अशी खूण करायची आहे. अ हिरवे गवत बरोबर. आ साचलेले पाण्याचे डबके बरोबर. ई बेडूक बरोबर. काळे ढग बरोबर. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.